तर ठाकरे बंधू एकत्र येण्याची जेवढी चर्चा मुंबईमध्ये सुरू आहे तेवढीच चर्चा पवार काका पुतणे एकत्र आल्याची राज्यभरात सुरू आहे। अजित पवार प्रत्येक भाषणामध्ये शरद पवारांचं थोरपण सांगू लागल्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चेला रोज नवे धुमारे फुटतात। राष्ट्रवादी एक होणार, शरद पवार एनडीए सोबत जाणार असा कल्पना विस्तार काहींनी केलाय, तर काहींनी सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद देखील देऊन टाकलंय। काय सुरू आहे राष्ट्रवादीमध्ये त्याचा अंदाज घेऊया या रिपोर्टमध्ये। पवार कुटुंब एकत्र येणार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए मध्ये सहभागी होणार, लवकरच सुप्रिया सुळे मोदींच्या मंत्रिमंडळात दिसणार। गेले काही दिवस महाराष्ट्रात सर्वाधिक विचारले जाणारे हे प्रश्न आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने या चर्चेला उधाण आलंय। त्यात दादा सतत काकांवर स्तुतीसुमनं उधळू लागल्यानं भरच पडलीय। काकाच्या पुण्याईनं माझं लय बरं चाललं। दूरची दृष्टी असणारं नेतृत्व असावं लागतं। त्याच्यात खोटं बोलत नाही, त्याच्यामुळं आपण त्याबद्दल माझी काही काळजी करू नका। मागचं झालं गेलं गंगेला मिळालं, आता आपण सगळ्यांनी एकोप्याने काम करायचं। आतापर्यंत जे झालं त्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खुश असल्याचं प्रमाणपत्र स्वतः अजितदादांनी दिलं। शेवटी ज्यावेळेस तुम्ही कुणाबरोबर युती करता, आघाडी करता, त्यावेळेस दोन पावलं पुढं मागं सरकावं लागतं आणि त्या संदर्भात पहिल्यांदा तसं घडलं, परंतु पुन्हा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये थोडं फार यश आलं। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, त्यांनी म्हटले की आता एकत्र आलो आहोत ते वेगळं होण्यासाठी नाही, तर असं काही आहे का? म्हणजे ज्या पद्धतीचं आपलेच वक्तव्य आहेत त्यात नुसतं एकत्र राहणार आहे की थेट मर्जच होणार आहे? त्यामध्ये अजून तो विचार केला नाही, कारण आता निवडणुकीची धामधूम इतकी आहे, आम्हाला इतकं रोज म्हणजे काम करावं लागतंय। आता उमेदवार निवड झाल्यानंतर मग छाननीनंतर काहींना विड्रॉ वगैरे अशा सगळ्या गोष्टी झाल्या। तो विचार आम्ही त्या ठिकाणी केलेला नाही आहे, पण साधारण कार्यकर्ते खालचे समाधान आहेत एवढं मात्र पाहायला मिळालं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यात फक्त औपचारिकता बाकी असल्याचं काहींनी छातीठोकपणे सांगायला सुरुवात केली। दोन्ही पवार एकत्र आलेले आहेत, ते एकत्रच आहेत, ते कालही एकत्र होते, आजही एकत्र आहेत आणि उद्याही एकत्रच आहेत। मागच्या 2 वर्षातली फुटेज काढून बघा। येऊ घातलेल्या काळात सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री असतील आणि रोहित पवार महाराष्ट्रात मंत्री असतील। पवार फॅमिली इज इक्वल टू भूखंड। पवार फॅमिलींची पार्टनरशिप कोणाबरोबर आहे? अदानीबरोबर आहे। पवार फॅमिलीची पार्टनरशिप बाबा कल्याणीबरोबर, पवार फॅमिलीची पार्टनरशिप पंचशील ग्रुपबरोबर। पवार फॅमिली ही व्यावसायिक आहे। आता याबद्दल चर्चा चर्वण करत बसण्यापेक्षा आम्ही थेट खासदार सुप्रिया सुळे यांनाच विचारलं। तुम्ही पुण्याची युती त्याला विकासासाठीची युती म्हणताय, दोन्ही राष्ट्रवादीची झालेली, तुम्ही त्याच्यात विकास पाहताय, पण अनेक जण त्या युतीमध्ये विलीनीकरणाची बीजं पाहतायत दोन्ही राष्ट्रवादीच्या। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे, त्याच्यामुळे आमच्या केसमध्ये ह्या गोष्टी बोलल्या जातात आणि अनेक तर्कवितर्क काढले जातात। त्यामुळे ते एंटरटेनमेंट म्हणून बघा, लोकांना गॉसिप करायला आवडतं। पण खरंच तशी काही चर्चा सुरू झाली आहे का दोन्ही राष्ट्रवादीकडून? कुठलीही चर्चा अशी अजिबात नाही। आणि जेव्हा करायची असेल तेव्हा लोकशाही पारदर्शकपणे करूनच, त्याच्यात लपून करण्यासारखं काय? जर करायची असेल तर आम्हाला थोडी हुडी घालायची गरज आहे। की दादाचे म्हणतात की राजकारत्यांनी खूप छान हसून उत्तर दिलं जेव्हा त्यांना विचारलं की दोन्ही राष्ट्रवादी आगामी काळात एकत्र येणार का, तेव्हा ते हसून म्हणाले की राजकारणात कोणी कोणाचा कायमस्वरूपी शत्रू नाही, मित्र नाही, आत्तापुरतं तुम्ही हे एवढंच समजा। बरोबर आहे ना, ते आत्ता आधी लग्न कोंडण्याचं, त्याच्यामुळे ही कॉर्पोरेशन तर लढूया आधी हे आधी केलं, त्याच्यानंतर काही होऊ शकतं। संकेत हे खूप वेग होता असं की आता पाऊस पडेल का, आता पाऊस पडेल का नाही पडायला पाहिजे ना, जानेवारी महिना आहे, पण परवा पडला। सकाळी मी वॉकला गेले तेव्हा। त्यामुळे ह्या खूप पॉलिटिक्सच्या हायपोथेटिकल गोष्टी आहेत। पवार कुटुंबाचं नेमकं काय ठरतंय याबाबत राष्ट्रवादीतील इतर नेते मात्र कानावर हात ठेवतायत। दोन्ही राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांनी सुद्धा कमालीची सावध प्रतिक्रिया दिली। नगरपालिका महापालिका या निवडणुकीत गुंतलेलो आहे, त्यामुळे मला राज्य स्तरावर काय चालले याची माहिती नाही।
माल्यही माझी कोणाशी तशी चर्चा झालेली नाही आणि त्यामुळे मी याच्यावर भाष्य करणं उचित नाही. मला काही माहिती नाही. निवडणूक सोबत लढताना थोडंसं समाधानाची भूमिका येणं हा भाग राहू शकतो, पण याचा अर्थ उद्याच्या भवितव्यामध्ये काय घडेल असा लगेच अर्थ काढणं योग्य नाही. काळाच्या उदरात काय दडलेलं असेल ते आपोआप बाहेर नंतर येईल, पण आज तरी तशा पैकी कुठली चर्चा माझ्या स्तरावरती किंवा राज्य पातळीवरती कुठे त्या ठिकाणी नाही. ठाकरेंचे खासदार आणि कट्टर शरद पवार समर्थक संजय राऊत यांनीच शरद पवारांच्या वतीने हमी देऊन टाकली. 50 वर्षापेक्षा जास्त काळ शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम केलं, एक पिढी घडवली, अनेक पिढ्या घडवल्या. मग अशा वेळेला मला वाटत नाही की माननीय पवारसाहेब हे या वयात इतकी वर्ष राजकारण केल्यावर जात्यंध धर्मांध शक्तींच्या मागे जाऊन स्वतःच्या कारकिर्दीला एक डाग लावून घेतील. राजकीय व्यवस्था ही काही जरी असली तरी शिंदेसाहेबांची तुम्ही भाषणं ऐका, त्यांचं मत हे आहे की राजकीय कदाचित विचार वेगवेगळे असतील घरातले, पण घर फुटू नये, घर एकत्र असावं, हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे. पण आता अजितदादा आणि पवारसाहेब एकत्र येत आहेत, हे उत्तर तेच देऊ शकतात. नाशिकचा दौरा कधी आहे बघा आणि त्यांना एकदा विचारून टाका की नक्की काय तुम्ही करणार आहे ते. राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा जशी सुरू झाली तशी सुप्रिया सुळे नाराज असल्याची चर्चाही सुरू झाली. त्यामुळेच त्यांनी स्वतःला प्रचारापासून दूर ठेवल्याचं सांगितलं जाऊ लागलं. दादा आणि ताई या दोघांनी या प्रश्नाला बगल न देता गोल गोल उत्तर देऊन वेळ मारून दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मला सांगितलं की मी त्यामध्ये प्रचारात उतरणार आहे. खासदार निलेश लंकेंचं माझं बोलणं झालेलं आहे. निलेशचं आणि सुनील टिंगरेंचं पण बोलणं झालेलं आहे. ते पण त्या ठिकाणी येतो आम्हाला दोघांना म्हटलेले. त्याच्यामुळं फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवडलाच निवडणुका नाहीत, महाराष्ट्रात अनेक 29 ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्याच्यामुळं सगळेजण त्या त्या भागातल्या निवडणुकांमध्ये प्रचारामध्ये सामील झालेले. आत्ता आधी लग्न कोंडण्याचं, त्याच्यामुळे ही कॉर्पोरेशन तर लढूया आधी हे आधी केलं. त्याच्यानंतर काही होऊ नाही, शकतं. संकेत हे खूप वेग होतं असं की आता पाऊस पडेल का, आता पाऊस पडेल का नाही पडायला पाहिजे ना, जानेवारी महिना आहे, पण परवा पडला. सकाळी मी वॉकला गेले तेव्हा. त्यामुळे ह्या खूप पॉलिटिक्सच्या हायपोथेटिकल गोष्टी आहेत. केंद्रात मोदी सरकार नितीश कुमार आणि एन चंद्राबाबूंच्या कुबड्यांवर अवलंबून आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 8 खासदार आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये आली तर भाजपला केंद्राच्या राजकारणात फायद्याचंच ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.